जस्ट थांबलोय मी. ते माईक विकची काय गरज नाही आहे, एवढी शांतता आहे इकडे. फॉग फॉग झालं आहे. हे आपलं बाईक नको रिव्ह्यू करू नको. सो इथे थांबलेलो मी, शिवालय गेस्ट हाऊस. चांगलं आहे, दुसरं काही ऑप्शन नव्हतं. सो थोडंसं लांब आहे, म्हणजे 2.3 किलोमीटर फ्रॉम द हे वाटिका चौक आहे. आणि आता वाजले किती आहे, 6 वाजले वाटते. निघता म्हणजे 5:30लाच उठलेलो मी. निघता 6 वाजले. आता मेन आहे की एक गॅरेजवाला शोधायचा आहे. कुठून चाललो आहे आपण आता? तर एक गॅरेजवाला शोधायचं आहे आपल्याला आणि चेन लुबिंग करून घ्यायचं आहे, कारण चेन ऑलमोस्ट 500 किलोमीटर्स. हां, एक ट्रिप सेट करतो. ओके, सो 500 किलोमीटर्स आपल्याला झालेले आहे. आणि आपल्याला हे इथून तर घेऊन नाही जाते ना. ओके, आपण आलेलो या साईडने. ठीक आहे, तर कोई बात नाही. चालू आहे ना? हां, तर आता आपल्याला पहिले शोधायचं आहे. काय शोधायचं आपल्याला? एक गॅरेजवाला जो ॲक्च्युली जरा ऑइल लावून देईल ह्याला. आणि त्यानंतर ऑइल लावून देईल, जरा ऑइल मारून देईल. आणि नाश्ता एक बघायचा आहे. नाश्ता पण असं म्हणजे तिखट झालं असं करायची इच्छा नाही आहे, कारण कालचं ते मटर पनीर आणि 4 चपाती खाल्लो. ॲक्च्युली 2च खायचे होते, तर 4 खाऊन टाकलो मी, कारण होतं भूक खूप होती. एनिवे, बघूया आता. बघायला गेलं तर जरा खाली वाटतं आहे सकाळचं. मे बी लोक उठत असेल, पण लोक म्हणजे ऑफिसमध्ये म्हणजे गेस्ट हाऊसवाले दर्शनाला निघाले. 5:30ला दर्शन चालू होतं म्हणतात. पण छान आहे, म्हणजे हे महाराजांची मूर्ती एकदम म्हणजे त्याचं तेजस्वी वाटतं असं. तिथे अलाउड नव्हतं कॅमेरा घेऊन जाणं. सो होतं, बट मे बी तुम्हाला इंटरनेटवर भेटून जाईल याचा फोटोज. आता मी असं नाही सांगत की इथे येऊ नका, की असं नाही. कारण म्हणजे मी इथे रेकमेंड म्हणजे मी कोण होत नाही इथे रेकमेंड करायला. कारण मी कोण होत नाही इकडे रेकमेंड करायला. कारण प्रत्येक महाराष्ट्रामधला प्रत्येक माणसाने इथे तो येईलच इथे. आणि इकडचं जे म्हणजे अरेंजमेंट आणि मंदिराचं जे हे असतं ना, क्लिनिनेस आणि हायजेनिकपणा, ते बघून एकदम गदगदून जाईल मी तर वाटतं. त्यांनी बरेच या एरियामध्ये, शेगावमध्ये बरेच काय करून ठेवले. हॉस्पिटल बनवलेत, इंजिनिअरिंग कॉलेज बनवलेत, आणि एक कुठेतरी वाटिका करून एक आहे, म्हणजे त्याचं ते काम चालू आहे. ते एक टाईपचं उद्यान किंवा एक गार्डन टाईप आहे. तेही खूप सुंदर आहे. बट अजून ते अंडर कन्स्ट्रक्शन आहे, तर मे बी यावर्षी किंवा पुढच्या वर्षीपर्यंत ते चालू होऊन जाईल. बट 90% आहे ना हे, म्हणजे ॲक्च्युली कसं आहे की मंदिराच्या परिसरामध्ये आणि मंदिराचे जे गेस्ट हाऊस आहेत ना, त्याच्यामध्ये त्या लोकांनी ते खूप मॅनेजमेंट चांगलं केलं आहे. मला असं वाटतं की अख्खं ते शेगाव त्यांच्या अंडर असलं पाहिजे. ऑलरेडी आहेत, पण प्रॉपर म्हणजे असे सगळे म्हणजे छोट्या गोष्टीमध्ये पण त्या लोकांनी जर हे केलं ना, तर शेगाव मला तर वाटतं इंदोरच्या पुढे जाईल क्लिनिनेसमध्ये. इंदोरला तर मी असं बघितलं नाही, कारण आत गेलो नाही मी इंदोरला, पण इंदोर इज नोन ॲज अ क्लीन सिटी ऑफ द इंडिया. पण ह्याच्यामध्ये पण हाय पोटेन्शियल. आणि सेकंड गोष्ट काय माहिती का, आपल्याला म्हणजे मराठी माणसाला किंवा भारतीयाला, अपार्ट फ्रॉम एनी स्टेट, एनी हे लँग्वेज, एनी कास्ट आणि हे, त्यांना 10% जरी आहे ना हे सिविक सेन्स आलं ना, तर आपण भारतीय खूप पुढे जाऊ. आणि आपले जे स्टिरियो टाईप्स आहेत ना, मस्करी केले जातात ना, ते सगळं आपलं बंद होऊन जाईल करायचं. झालं मला असं वाटतं. हो, चला सकाळी ज्ञान झालं भरपूर. 410 आता मी ॲक्च्युली गोटी भाटे करून जागा ना तिथे लावलं आहे मी. कारण ते कसं आहे की खूप अनइव्हनली ते घेऊन जातं मॅप्स. म्हणजे टोल अवॉइड करण्यासाठी कुठल्या कुठं घेऊन जातं ते. तर ते हे न करण्यासाठी प्रॉब्लेम काय की इथे समृद्धी महामार्ग आहे ना, उठसूट हे समृद्धी महामार्गालाच घेऊन जातं. पण बाईक्सला अलाउड नाही आहे, म्हणून हे नेव्हिगेशन आहे ना थोडंसं डिफिकल्ट होतं. बट जो माझा रूट आहे ना, ते मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेन, त्याचं लिंक देऊन टाकेन. आय अर्ज यू की तुम्ही ॲटलिस्ट बाईकवरनं तरी या रूटमध्ये या. खूप सुंदर आहे. आणि याच टायमेला या, म्हणजे आता आज आहे 16 ऑगस्ट आहे, आज दहीहंडी आहे. तर 16 ऑगस्ट किंवा सप्टेंबरच्या मंथमध्ये जरी आले ना, तर तुम्हाला हे परिसर खूप सुंदर दिसणार. आणि यू विल थँक मी लेटर दॅट. असं आहे, सकाळची वेळ किती पीसफुल आहे यार इकडे. तर जाऊन 30 किलोमीटर झालेत.
आणि आता वाजले ऑलमोस्ट 7 वाजले. फुल रोड एकदम मेडिटेटिव्ह आहे. म्हणजे 70-80च्या स्पीडमध्ये रॉक करायचं आणि हनुमान चालीसाचा पाठ करत बसायचं. स्ट्रेट रोड, काही नाही, कुठे ब्रेक नाही, काय नाही. टर्न्स पण एकदम ॲग्रेसिव्ह टर्न्स नाही आहे, व्यवस्थित आहे. एवढं भारी वाटतं ना की विचारू नका. आज उठलेलो 5 वाजताच उठलेलो मी. 5:30चा अलार्म लावलेला, बट उठलो मी 5 वाजता. लागत आली मला. मी बोललो ठीक आहे, 5.5 तासचं झोप झालं असेल. 11 वाजेपर्यंत झोपलो मी, पण म्हणजे असं प्रॉपर पडल्या झोपूनच गेलो. पण ते खाल्लेलं होतं ना, ते थोडंसं छातीमध्येच होतं. तर मग थोडंसं डाऊट वाटत होतं की काय उद्या सकाळी त्रास नको व्हायला करून. बट नाही, काही त्रास तर नाही आहे सध्या तरी. आता काहीच नाही, म्हणजे ना चहा पिलं आहे ना काय नाश्ता काहीच खाल्लं नाही आहे. मे बी बुलढाणानंतर मे बी ट्राय करूया काहीतरी. पण पहिले यार एअरप्लग्स घेतले ना तर मला बरं पडेल. बुलढाणामध्ये मेडिकल्समध्ये जर ते एअरप्लग्स भेटले ना जरा, तर थोडंसं अजून सोयीस्कर होईल. नाही तर पण चाललं आहे, असं काय प्रॉब्लेम होत नाही आहे. पण कसं आहे की प्रोलॉंग बरोबर नाही ना. आता इथे ढाबे दिसतात आहे आणि असं वाटतं की ओपन पण झालेले आहेत, पण ते सकाळी त्यांचं एवढं लवकर भेटेल की काय माहीत नाही. आणि ॲटलिस्ट कसं आहे की थोडंसं 50-60 किलोमीटर झाल्यानंतर नाश्ता स्टेशनला थांबलेलं बरं, मला असं वाटतं. म्हणजे नॉर्मल जे मी फॉलो करतो ना तेच बेटर वाटतं. तर एक चांगलं आहे की पाऊस सध्या नाही आहे, पण ढगाळ वातावरण आहे, पण छान आहे एकदम. असंच पाहिजे बाबा. आता हे ज्ञानसागर अभयारण्य चालू झालं आहे. प्रॉपर इथून 40 किलोमीटर, म्हणजे शेगावला 40 किलोमीटर आहे. ते थोडंसं कमी स्लो चालवावं लागेल. आणि इथून पुढे घेतो ना तर बफर एरिया की सफारी होतं. आता येईल ते. हां. आता थोडंसं यातायात दिसतं आहे, पण सकाळी तर बिलकुलच नव्हतं. एवढं छान होतं ना की नुसतं म्हणजे बघत बसावं असं वाटत होतं, शांतपणी असं. आपण इंडीपूरला जातो, एवढं हे करतो, पण मला माहीतच नव्हतं हे एवढं सुंदर इकडे पण आपल्याकडे आहे. बंडीपूर एक वेगळंच आहे, बट हे पण खूप सुंदर आहे यार. म्हणजे जस्ट फॉर अ बायकिंग बेस्ट आहे. ओव्हरटेक करायचं अलाउड नाही आहे, म्हणून आपण थोडंसं हे करूया. जर हे लोक स्लो झाले तर मग आपल्याला करावंच लागेल. काय साफ हवा वाटते. वाव. आता अचानक फॉग आलं, पूर्ण फॉग झालं आता. आणि अनफॉर्च्युनेटली मी माझं हे पिन लॉक काढून टाकले, कारण ते पिन लॉक ॲक्च्युली खराब झालेलं, काय युजफुल नव्हतं. आणि डार्क साईडला म्हणजे रात्रीच्या टायमाला ते एकदम ते बघणंच मुश्किल होतं वाचं. मला दुसरा इश्यू आहे की आता मला थोडंसं इथे फॉग होतं आहे वायजरातलं, त्याचं जरा मला बघायला लागेल, थोडंसं काळजी घ्यायला लागेल. बट फॉग हे थोडंच वेळच असेल मला असं वाटतं, जास्त वेळ नसणार. आणि पुढे आलं ते कसारा घाटला असेल फॉग, तर ते जरा ठीक आहे, काही इश्यू तर नसणार त्याला. पण नंतर मला वायझर मला वाटत नाही की चांगलं नाही आहे. वायझर चांगलंच आहे, नुसतं हे जरा ह्याचा प्रॉब्लेम आहे. काय म्हणतात त्याला, पिनलॉकचाच प्रॉब्लेम होता. लेट्स सी कसं आपण आता म्हणजे हे सगळ्या गोष्टी आता कळलं ना तर मग पुढे राईडला काय प्रॉब्लेम होत नाही, मोठ्या राईडला. तसंच करतो आता काय. जस्ट थांबलोय मी इथे. माईक विकची काय गरज नाही आहे, एवढी शांतता आहे इकडे. फॉग झालं आहे. हे आपलं बाईक नको, नको. लिटरली स्वर्ग आहे, लिटरली स्वर्ग आहे. आता इथून टायगर अटॅक करू शकतो, यू नेवर नो. वा, स्पीड थोडंसं कमीच केलं आहे. जैसे ही आज मुझको मिला दे, देखो आता नॅशनल पार्क संपलं आहे, पण आता हे फुल फॉग बुलढाणापर्यंत आहे असं वाटतं मला. कारण लिमिटच नाही आहे याचं, काहीच लिमिट नाही आहे. आता तर एकदम डेन्स झालं आहे. तेव्हा तेवढं डेन्स नव्हतं, आता तर एकदम डेन्स झालं आहे. होई ॲक्च्युली याच्यामुळे स्पीड जरा कमी होईल, बट यार हे पण एक मुमेंट आहे यार, मजा करू शकतो आपण, म्हणजे एन्जॉय करू शकतो. हा अतिउत्तम. आता टोटल किती झाले, 53 किलोमीटर झाले आहेत आणि 364 किलोमीटर्स माझं पहिलं आहे. त्याच्यानंतर हे कुत्रे असे मध्येच बसलेत ना, कधी भीतीच वाटते बाबा. एक तर पहिले दिल्लीमध्ये त्या लोकांना हाकलून काढतात आहे, इकडे पण सेम झालं तर मग झालं. मग पेटा ॲनिमल राईट्स हे सगळे जणांचे उभे होतील. आता मी दोन्ही ऑक्साईड चालू करून टाकले तर तर विच इज म्हणजे ते जरा बरं पडेल. पण फॉग हे मिस्टमुळे ना सगळं हे ॲक्युमुलेट झालं सगळं वेपर, त्याच्यामुळे आता सगळं ते हे झाले भिजले. आता थोडंसं हे आलं ना
म्हणजे धूळ वेळ आला ना तर एकदम खराब होऊन जाईल पूर्ण. तर गाडी ॲक्च्युली पहिलेच खराब आहे, अजून खराब होऊन जाईल. तर आता प्रेशर वॉश करायला लागेल थोडंफार घरी जाऊन तरी. ते पाऊस जरा कमी झाला तर करू शकतो यार. म्हणजे कसं आहे की गाडी आता धुतली सुकली ना तर थोडे दिवस चांगली दिसते, म्हणजे चांगली राहते. 435 किलोमीटर झालेत, म्हणजे बाकी राहिलेले आहेत. अँड पुढचे मागचे ऑलमोस्ट 40 किलोमीटर, म्हणजे टोटल 103 किलोमीटर झाले. पण मागचे 30-35 किलोमीटर आहे ना एकदम डेन्स फॉगमध्ये गाडी चालवली आहे. आणि म्हणजे स्टार्टिंगला तर भारी वाटलं. जसं ते ज्ञानगंगा सँच्युरी एकदम म्हणजे वाईल्ड लाईफ सँच्युरी क्रॉस केलं ना तर ते फॉग खूप वाढलं, आणि खूप म्हणजे खूप वाढलं. म्हणजे इवन 1-2 मीटरच्या समोर दिसतच नव्हतं. आणि ते हे पिनलॉक काढल्यापासून थोडंसं अजून त्रास होत होतं. तर मग आता हे आपलं कॅमेरा काढून आत ठेवून टाकलेलं. नंतर मग मध्ये थोडंफार चहा पिलं, एक बिस्किट खाल्लं, पार्लेजीचा एक 5 रुपयाचा पुडा खाल्ला, एक अजून पुडा बॅगेत ठेवला आहे मी. भूक आता अशी लागली नाही आहे, बट लेट्स सी कसं करू शकतो आता. त्यानंतर एक घाट उतरल्यानंतर एकदम क्लिअर झालं. आता पुढे पण फॉग भेटेल की नाही काय माहीत नाही, मे बी कसारामध्ये भेटेल. बापरे, एकदम म्हणजे ते म्हणतात ना की विचित्र, म्हणजे स्टार्टिंगला खूप चांगलं वाटतं, नंतर असं विचित्र वाटायला लागतं, तसं वाटलेलं आहे एकदम ते. तर बघ ठीक आहे गेलं. आणि मग जेव्हा चहा पित होतो ना तेव्हा विचार केला की काहीतरी एक खूप आधी एक आयडिया आहे मी बघितलेलं यूट्यूबमध्ये. जर वायझरला क्लिअर हे करत असलं ना, म्हणजे फॉग अँटी फॉगचं लेअर लावत असलं ना, तर आपलं जे शेविंग क्रीम असतं ना त्याचं फोम आलं ते फोम लावायचं आणि त्याच्याने आणि कपड्याने किंवा पेपरने पुसायचं. ते एक टेक्निक मी वापरलं. एवढं कारीगर नाही आहे, बट काम चलाऊ टाईप आहे, म्हणजे होऊ शकतं, काढू शकतं. तरी पण इट्स बेटर की फॉगमध्ये वायझर ओपन करून गेलेलं बरं. कारण ते ॲक्च्युली कसं आहे की इथे कसं की फॉग होतं, वायझर ओपन होतं ना तर ते ड्रॉपलेट्स आहेत ना ते एकदम टोचत होते एकदम डोळ्याकडे, असं येऊन लागत होते, म्हणून वायझर बंद करायलाच लागायचं. बट ठीक आहे, काय इश्यू नाही. बट परिसर बघा आता किती झाले, 32 किलोमीटर्स राहिले. थोडंसं ट्राय करतो ॲग्रेसिव्हली चालवायचं. कारण काल कसं आहे, काल जरा थोडा टाईमपास खूप झालेला, आणि आज थोडंसं लेटच उठलो आहे, म्हणजे लेटच निघालो आहे. काल तर मी 5 तासला निघालेलो, आज 6:30ला 6:15 झालेले. तर म्हणून थोडंसं ट्राय करतो रश करायचं. नाही जाऊन तर घरी झोपायचंच आहे, बट जरी थोडंसं लवकर पोचलं तरी काय प्रॉब्लेम होत नाही ना. ओ वाव, काल हे तर दिसलं नसतील तुम्हाला. वाव, काय आहे यार, वा. काल म्हणजे कसं असं चढत होतं ना तर हे दिसलं नसतं, आज दिसतं. म्हणजे व्ह्यूज आपले चेंज होतीलच. जास्त नाही, थोडंसंच घाट आहे, मे बी हे 11 किलोमीटरच असणार, जास्त नाही. लागलं आहे, नॅशनल पार्क लागलं आहे. स्टार्टिंगला बोर्ड नव्हतं, मे बी म्हणजे इथून येताना तिथून त्या साईडला असतं बोर्ड. हे झाडं कुठले आहेत यार, कोणाला माहिती असेल तर प्लीज सांगा यार. दिसतंय ना, हे छान दिसतंय बघा. आणि आता वाजले आहे 10:30. सो 6 आणि टोटल कंप्लीट केलं मी 186. तो खूप स्लोच आहे. मध्ये फ्यूल स्टॉप, मग चेनसाठी, आणि मग चहा प्यायला थांबलेलो. 3 ब्रेक झालेले. मॅक्झिमम आपले 20 मिनटं, मोस्टली 20-25 अर्धा तास झालं असेल सगळं मिळून. ठीक आहे, नॉट बॅड. काय करणार आता, थोडी रेस्ट थोडी लावायचं आपल्याला. सिन्नर नंतर मग मे बी हे बायपास करू आम्ही. वा, काय मस्त आहे अरे, हे मस्त पाठ आहे, सुपर, क्या बात आहे. आता हे जरी हे बघ झालं, हे फॉग नाही तर मग हे काहीच जमलं नसतं बघायला. थांबायचं का थोडं. थोड्या वेळ. अरे यार छान आहे, सिम्पली सुपरमॅन. मामांना विचारूया झाडं कसले आहेत. मामा झाडं कसले आहेत, हे झाडं कसले आहेत, कुठले, सागवानचे आहेत. अच्छा, ये सीजन रहता है ये आने का. अरे बहुत खूबसूरत दिख जाता है पूरा. अच्छा, हाँ
अच्छा, नहीं बहुत खूबसूरत है ये। अभी कितना है, क्या 11 किलोमीटर है ना रोड पूरा? 8 किलोमीटर है। नहीं मुझे तो जाना है इधर सिन्नर जाना है, बट वो कल भी यहाँ से ही गुजरा था मैं, पर यहाँ रुकने मिला नहीं, बोला आज थोड़ा रुक लेते। कितने बहुत अच्छा, बहुत भारी दिखता है, ऐसा हमको दिखता मिलता नहीं है। मेरे को लगा कि महाराष्ट्र में रहता नहीं है ये सब चीज़ें। हाँ, और ये सब है क्या इधर, शेर भी आते क्या कुछ? हाँ, अच्छा। आप किधर उधर रहते हो? तो उधर का तो रात को सब आते हैं क्या ये? दिखते हैं क्या? अच्छा। हाँ, बाप रे। अभी वो गाय आ रहे हैं वहाँ से? अच्छा। हाँ, मार दिया? अरे अरे अरे। अरे बाप रे। हाँ, बराबर बराबर। मैं मुंबई से। मुंबई। नहीं इधर कुछ, अरे कुछ नहीं मिलता वो सब उधर भी। नहीं बहुत खूबसूरत है, बहुत भारी है। बारिश रहता है इधर? बारिश रहता है ज़्यादा? बारिश बहुत रहता है क्या इधर? अच्छा। ओके। हाँ हम नौकरी करते हैं। छुट्टी था ना 2 दिन, तो आ गए। हाँ। हाँ एक बार जाते। अच्छा, तर काल तर आम्हाला भेटलं नाही, तर आज भेटलं. तर ते इकडचे लोकल होते, त्यांचं नाव काय मी विचारायला विसरलो. बट ते सांगत होते की ते रात्री वाघ वीग सगळं बिबट्या बिबट्या सगळं दिसतात. एकदा दोनदा तर पकडलं पण होतं ह्यांनी, वाघाने. त्यांची गाय पण मारली म्हणतात, रात्री येत राहतं म्हणतात. हे आहे बासचं, त्याने सांगितलं बास. आय एम नॉट 100% शुअर. तर इथून 8 किलोमीटर कन्नाड आहे, कन्नाड की कन्नाड काहीतरी आहे. हां हां हां, ते वाटते त्या साईडला आहे. तर हे पूर्ण वाईल्ड लाईफ, पूर्ण जंगलच आहे पूर्ण. बोलते हैं खूब खूबसूरत है करके. अरे है खूबसूरत तो है भाई, हमको पता नहीं था कि महाराष्ट्र में ऐसा सब चीज़ें मिल है. आता आले आहे वैजापूर, म्हणजे ऑलमोस्ट गेले मागे. मागे बस स्टॉप होतं त्याचं. आता इथून आत दाखवते आहे एक शॉर्टकट आहे, म्हणजे पुढून पण भेटलो होतो, इथून पण आहे, तर तिथून जाऊया. समथिंग 271 किलोमीटर्स राहिलेले आहेत. 262 किलोमीटर्स, तर ऑलमोस्ट हाफ वे आलोच आहे. विचार करतोय थोडंसं आता प्यावं चहा, आता चहा नाही तर थोडं हे ब्रेक घ्यावं. 260 260 नंतर मग अजून एक, हे एक ब्रेक आणि अजून एक कुठं तरी लंच ब्रेक किंवा असं ब्रंच ब्रेक तर. अरे मिसळ खायचं आहे यार, मिसळ नाही, कालपासून मिसळ नाही भेटला आम्हाला. आता या रूटमध्ये जर जोगेश्वरी मिसळ भेटलं तर सोने पे सुहागा. बट काय माहिती, नाशिक सोडून इथे या साईडला मिसळ असं नाही काय असं भेटत. असं वडापाव भेटतं आणि असं भजी विजी भेटतात. सो मिसळ इथे, देर इज नो मिसळ लविंग पीपल हिअर. दॅट्स रिअली स्ट्रेंज. ग आता धूळ मिट्टीवाले क्षेत्र चालू झालेत. आणि ते कसं आहे की एवढं फ्रेश आणि एकदम क्लीन हवावरनं इथून त्या धूळ मिट्टीच्या इथे आलं ना, तर मग समजून येतं माणसाला. ही नदी आहे ही गोदावरी. ओ हो, गोदावरी नदी चुकली आहे या साईडला. येताना पाहिलेलं मी, पण मी असं लक्ष दिलं नाही की काय कुठलं आहे. छान आहे. गोदावरी नर्मदा कावेरी. सो जे हायवेसाठी मी खूप आतुरतेने वाट पाहत होतो, ते हायवे लागलेला आहे. इथून गेलं तर शिर्डी येतं आहे, या साईडला गेलं तर सिन्नर येतं आहे. ओके, सो आत्ता किती किलोमीटर आहे माहीत नाही, बट सांगतो आता, लगेच समजेल आपल्याला, लगेच. कुठून इथून ना? ओके, सो इथून 41 किलोमीटर्स. चला 41 किलोमीटर आरामात क्रॉस होईल, काही प्रॉब्लेम नाही आहे. ओके, के वाघ, ग्रो विथ के वाघ. वाघ नावाने मला खूप राग येते आजकाल. एनीबडी, मेरे पुराने दोस्त लोग समज सकते हैं. हे समृद्धी महामार्ग आहे, आणि जेवढं मी आता बघत होतो ना मागच्या होतून,
दोन्ही साईडने एवढं फेन्सिंग करून ठेवलं ना की कुत्रं गाया हे बिलकुल येण्याचे म्हणजे चान्सेस नील आहे. म्हणजे एखाद दोन कुठे कोण काय तुटलं असलं तर ते येऊन जाईल. पण खूप त्या लोकांनी काळजी घेतली बाबा इकडे, विच इज व्हेरी गुड. विच इज व्हेरी गुड. हो हो. आता 41 किलोमीटर्स असंच छान लेन हायवे राहणार आहे, 4 लेन हायवे राहणार आहे. दिक्कत एक ही आहे की ऊन आलं यार. ऊन नाही पाहिजे होतं मला. थोडं क्लाउडी होतं ना, बरं वाटत होतं. आता ऊन आलं तर ताण लागेल तर पाणी प्यायला लागेल, पाणी पिलं तर मग नेचर्स कॉल बाय ब्रेक. लाईफ इज नॉट दॅट इझी मॅन. रायडिंग इज नॉट दॅट इझी. बट काय किक भेटते, किक किक. या किकसाठी सगळं करतो आपण. चलो, हे हायवे क्रॉस